महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात अनोख्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अखंड भीमज्योत अर्पण करण्यात आली। गेल्या काही वर्षांपासून इथल्या परिसरातील नागरिकांनी या संदर्भात मागणी केली होती। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून ही भीमज्योत साकारण्यात आली आहे। आज झालेल्या कार्यक्रमावेळी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, राहुल शेवाळे आणि इतरांनी उपस्थिती दर्शवली। नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत अगदी एकमेकांच्या जीवावर उठलेल्या भाजप आणि शिवसेनेनं आता पूर्णपणे आपली भाषा बदलली आहे। 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य करत खळबळ उडवून देणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी आता युटर्न घेतलाय। एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून चर्चा केली असून वादावर पडदा टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर तिकडे कोकणात चव्हाणांना धारेवर धरणाऱ्या निलेश राणेंनीही आता नूर बदललाय। आपण त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं शिंदेंचे आमदार निलेश राणेंनी म्हटलंय। कोकणात भाजपच्या लोकांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप राणेंनी करत चव्हाणांना यासाठी जबाबदार धरलं होतं। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला भगदाड पाडणारे रवींद्र चव्हाण म्हणजे जणू विलनच असल्याची प्रतिमा इतके दिवस उभी केली जात होती। एकमेकांवरती बेशुमार टीका करणारे आता एकाच कुटुंबाचा भाग असल्याची भाषा करतायत। त्यामुळे दोन्ही पक्षांचे बदललेले रंग सगळ्यांनाच पुचकळ्यात टाकणार आहेत। 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत। त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे। चव्हाण साहेबांना काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। ते पक्षाचे नेते आहेत, मी त्यांना मानतो, मी त्यांचा आदर करतो। मी फक्त एक निवडणुकीची व्यवस्था समोर आणली। वैयक्तिक पर्सनल माझा चव्हाण साहेबांशी कसलाही वाद नाही, कधीच नसणार। मी त्यांना मानतो, नेता मानतो। कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद हे असतातच, पण आमच्यामध्ये मनभेद नाही। रवींद्रजी प्रदेशाध्यक्ष जे बोलले त्याचा अर्थ मला असं होतच नव्हतं। ते म्हणाले की बा काय आहे ते बसून बोलायला 2 तारखेनंतर वेळ मिळेल। हे प्रवास चालले होते बापरे। तेवढाच अर्थ आहे की समजा जे काही पडझडी चालले आहेत, भांडणं चालले आहेत, वाद चालले आहेत, त्याला 2 तारखेनंतर बघू, आता पहिले निवडणूक करू असा अर्थ होता। नंतर नागपूरमधून धक्कादायक बातमी आहे। नागपूरमध्ये बालाजी कल्याणीची हत्या मैत्रिणीनंच केल्या। नाशिकमधल्या तपोवनावरून महायुतीमध्ये वातावरण तापल्याचं दिसून येतंय। नाशिकच्या तपोवनातील 1800 झाडं साधुग्रामसाठी तोडण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। यावरून आधी सरकारमधील अजित पवारांनी आणि आता खुद्द शिंदेंच्या शिवसेनेनं सरकारला कोंडीत पकडलंय। शिवसेनेकडून तपोवनमध्ये वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। तोडल्या जाणाऱ्या झाडांची पूजा करत राखी बांधून आंदोलन केलं। वृक्षतोड ही साधू संतांनाही मान्य नसेल असं म्हणत शिवसेनेनं भाजपला लक्ष केलंय। आधी पर्यावरण प्रेमींनंतर आता थेट मित्रच विरोधात उभे राहिलेत। त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा सरकारसाठी दिवसेंदिवस डोकेदुखीचा ठरतोय। दरम्यान दुसरीकडे मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी या वृक्षतोडी संदर्भात जनहित याचिकाही दाखल केली आहे। एकीकडे शिंदेंची शिवसेना वृक्षतोडी विरोधात आंदोलन करत होती, तर दुसरीकडे गिरीश महाजन नाशिकच्या तपोवनमध्ये दाखल झाले। तपोवनातील वृक्षतोडीच्या बदल्यात 15,000 झाडं लावण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। त्यासाठी नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी खड्डे खणण्यात आले। या कामाची महाजनांनी पाहणी केली। साधुग्रामच्या जागेमध्ये कोणतंही एक्झिबिशन सेंटर सुरू केलं जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। झाडं तोडून एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं मला इथली इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली। त्यांनी सांगितलं की आपण इथे का साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला तर कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल। नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल। पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही। पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही। नाशिकच्या तपोवनातील सुमारे 1800 झाडं तोडण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। संसदेच्या अधिवेशनातही तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा पोहोचलाय। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी लोकसभेत 0 प्रहरात हा मुद्दा मांडला। झाडं तोडून नाशिकचा श्वास थांबवला जातोय असं वाजे यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनाही राजाभाऊ वाजेंनी पत्र लिहून वृक्षतोड थांबवण्याची मागणी केली आहे। माननीय अध्यक्ष महोदय, नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1800 झाडे तोडण्याची चर्चा सुरू आहे।
हा परिसर शहरासाठी महत्त्वाचा तर आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे हा परिसर अनेक पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेचा केंद्र आहे. नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ आणि विविध संस्थांनी या झाडे तोडी विरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. नाशिकमध्ये साधुग्रामासाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली याबाबत प्रशासनाकडून पारदर्शक प्रक्रिया दिसत नाही. स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल, लोकांसोबत संवाद आणि तज्ज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे. झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, ती भविष्याची हवामान सुरक्षिततेची हमी आहे आणि म्हणून माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यात समतोल राखणारा पर्याय निवडावा. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कालीमाती संरक्षण कुटी परिसरात एका वाघाचा मृतदेह आढळलाय. 2 वाघांच्या झालेल्या झुंजीमध्ये या नर वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागानं वर्तवलाय. झुंजी दरम्यान त्याच्या डोक्यावर मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. आज बीड वडवणी रेल्वे मार्गावरती इंजिन चाचणी होणार आहे आणि त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील. बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे आणि त्यातलं 30 किलोमीटरचं म्हणजेच वडवणीपर्यंत आज रेल्वे इंजिन चाचणी होतीये. या रेल्वे मार्गावरती रेल्वे इंजिन चाचणी होत असल्यानं स्थानिकांना सतर्कतेचा इशारा आणि रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये रेल्वे चाचण्या पूर्ण होतील. राज्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय तर दुसरीकडे अंड्याचे दरही चांगलेच वाढलेत. अंड्याच्या दरात 1.5 ते 2 रुपयांनी वाढ झाली आहे. होलसेल दरामध्ये अंड 6 रुपये 50 पैशांना मिळत आहे तर किरकोळ विक्री 8 रुपयांना होती. तर दुसरीकडे मक्याचं खाद्य दर कमी झालेले आहेत. 2500 रुपये क्विंटल असलेला दर 1800 रुपयावरती आणलाय आणि त्यामुळे एकीकडे अंड्याचे रेट वाढत आहेत तर दुसरीकडे खाद्याचे दर कमी झाल्यानं मागच्या काही महिन्यांपासून नुकसान सोसत असलेल्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना दोन्ही गोष्टींमुळे या नुकसानातून काहीसा फायदा होतोय. राज्याच्या 3 सचिवांसह 2 उपसचिवांच्या समितीनं अमरावतीच्या मेळघाटमध्ये जाऊन पाहणी केली आहे. आरोग्य खात्याचे निपुण विनायक, महिला आणि बालकल्याण विभागाचे अनुप यादव, आदिवासी विभागाचे विजय वाघमारे यांनी मेळघाटातील सरकारच्या योजना, सोयीसुविधांची झाडाझडती घेतली. रुग्णालयं, आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष सरकारच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्या की नाहीत याची या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मेळघाटात कुपोषणामुळे 5 महिन्यात 65 बालकांचा मृत्यू झालाय आणि यावर न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना मेळघाटात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. या पाहणीनंतर आता अधिकारी 18 डिसेंबरला न्यायालयामध्ये अहवाल सादर करतील. बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चोरटे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेत. गेल्या काही दिवसांपासून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी होतीये. एका ट्रान्सफॉर्मरची किंमत 15 लाखांच्या घरात असून आतापर्यंत एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. महत्त्वाची बाब म्हणजे या चोरट्यांनी केवळ शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर लक्ष्य केलेत. आतापर्यंत महावितरणचा एकही ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकतीये. करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी या ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे मेटाकुटीला आलेत. शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून सरकारनं खरेदी केंद्र सुरू केलं. मात्र धाराशिवमधील खरेदी केंद्रात बारदाना नसल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून खरेदी बंद आहे. बारदाना अभावी खरेदी केंद्र बंद होण्याची ही पहिली वेळ नाहीये. गेल्या वर्षी याच खरेदी केंद्रात तब्बल 28 दिवस बारदाना अभावी खरेदी बंद होती. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावरती नोंदणी केलेल्या लाखो शेतकऱ्यांना सोयाबीन विकताच आलं नाहीये. एका रिकामा पोत्याची किंमत बाजारात 50 ते 100 रुपये असेल. मात्र ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना 700 ते 800 रुपये क्विंटल मागे तोटा सहन करावा लागतोय. बाजारात सोयाबीनला भाव नाही. खरेदी केंद्राच्या अनास्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. गेल्या वर्षी याच दिवशी सोयाबीनचे जे खरेदी केंद्र होते तिथं बारदाना नसल्यामुळं खरेदी ठप्प होती आणि याही वर्षी हीच परिस्थिती आहे. आपण पाठीमागं पाहू शकतात, हे सोयाबीन खरेदी केंद्र आहे. गेल्या वर्षी याच खरेदी केंद्रावर बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले होते आणि याही वर्षी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठ्या
अडचणींना सामोरं जावं लागतं. बारदाना म्हणजे काय तर मी दाखवतो की हे जे पोतं आहे साधारणतः बाजारामध्ये या पोत्याची किंमत जी असेल 50 ते 60 रुपये किंमत असेल. याचं सरकारनं खरं तर नियोजन करणं अपेक्षित असतं, मात्र कुठल्याही पद्धतीचं नियोजन सरकारी पातळीवर नाही आहे. काल रात्री DMO साहेबांना फोन केल्यानंतर DMO साहेबांनी ज्या सेंटरवरती बारदाना शिल्लक आहे त्या सेंटरवरचा बारदाना आम्हाला 1000 बारदाना काल रात्री उपलब्ध करून दिला. जेणेकरून त्यांचं म्हणणं असं आहे की 2-4 दिवसात बारदाना येऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर मापं व्यवस्थित रेग्युलर चालू होतील. गेल्या वर्षी पण बारदाण्याच्या अडचणी अनेक वेळा होत होत्या, त्यावेळेचा अनुभव काय होता? गेल्या वेळेस तर काय बारदाना 28 दिवस बारदाना नसल्यामुळे बंद होतं ना सेंटर. बारदानाच नव्हता, उपलब्ध नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांची मापं राहिले. 3-4 दिवस झाले मी चक्रा मारत होतो, परंतु नंतर काल रात्री मला फोन आला केंद्र यांच्या इथला पणन संघाचा, त्यानंतर मी आज आणलेला आहे माल. आता काहीतरी तात्पुरती सोय केली आहे, मात्र या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागते. बाजारात एकीकडं सोयाबीनला भाव नाही आहे आणि दुसरीकडं जे सरकारी हमी भाव खरेदी केंद्र आहे तिथं सरकारच्या ह्या अनास्थेमुळं, भोंगळ कारभारामुळं शेतकरी अडचणीत आहे. आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.